नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आज ज्येष्ठ अधिकाचा पहिला दिवस. याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. आपल्याकडं एक अतिशय वाईट अशी गोष्ट घडते आहे की सनातनी हिंदू परंपरेतले सण समारंभ उत्सव काही असलं की त्याच्यावरती सरधोपटपणे टीका करायची. ही सगळी टीका करत असताना त्याच्यामधलं जे काही सकारात्मक आहे, सकारात्मक अशी ऊर्जा ज्याच्यामध्ये आहे, उत्साही वातावरण निर्माण झालेलं असतं, त्याला तुम्ही कारण नसताना टाचणी लावता फुकटची. आमचा असा नेहमीच प्रयत्न आहे की परंपरेमधलं जे काही चांगलं आहे ते निवडून घ्यावं आणि जी चूक आहे, जे गैर आहे किंवा काळावरती निसंदर्भ काही गोष्टी होऊन गेल्या त्या टाकून द्याव्यात. सनातन ह्या शब्दाचा अर्थच मुळात नित्य नूतन असा आहे. त्याच्यामुळे याच्यातला जो रसरशीतपणा आहे तो घ्यावा आणि बाकीच्या गोष्टी टाकून द्याव्या. अधिकाच्या महिन्याच्या संदर्भामधली एक तर गोष्ट अतिशय शास्त्रीय आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यांना जास्त प्रिय जवळचा वाटतो त्यांनी लक्षात घ्यावं की ही एक खगोलशास्त्रीय व्यवस्था आणि अभ्यासातून आलेली गोष्ट आहे. चंद्राप्रमाणे आपलं कालगणना म्हणजे आपलं जे पंचांग होतं ते चंद्राच्या ह्याच्यावरती अवलंबून होतं. प्रत्येक महिने अमावस्यापासून ते पौर्णिमान, पौर्णिमेपासून ते परत अमावस्या, म्हणजे अशा पद्धतीने एक महिना आपला 15-15 दिवसाचा पूर्ण होतो. तर तो पूर्ण 30 दिवसाचा महिना होत नाही. एका वर्षभरात साधारणतः 11 दिवस आपण सूर्य कॅलेंडर, सूर्याचं पंचांग, सूर्यावरचं ग्रेगरियन ज्याला म्हणतो आपण, इंग्रजी महिने म्हणजे आपल्याला जे नेहमीचं माहिती आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये साधारणतः 11 दिवसाचा फरक पडतो. दर 3 वर्षांनी त्यांनी लीप इयरच्या नावाखाली जी ॲडजस्टमेंट करून घेतलेली ती आपल्याला 3 वर्षाच्या नंतर अधिकाचा महिना म्हणून 30 दिवसाचा एक महिना वाढवून ती ॲडजस्टमेंट, कोर्स करेक्शन, ती दुरुस्ती करून घ्यावी लागते आणि परत एकदा आपलं पंचांग म्हणजे चांद्र पंचांग हे सूर्य पंचांगाशी जुळतं आणि अशा पद्धतीनं ते एकाला एक हाताला हात घालून पुढे चालत राहतात. त्याच्यामुळं पहिली तर गोष्ट अशी आहे की ही जी रचना केलेली आहे ही विशुद्ध खगोलशास्त्रीय तारे, नक्षत्र यांचा अभ्यास करून ज्यांनी कोणी केली त्यांनी तेव्हा आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे. फक्त त्याला त्यांनी नाव देत असताना हा जास्तीचा महिना आहे, मग त्याला अधिक मास असं, बाकीचे जे सगळे दर महिन्यातले सांगितलेले सण समारंभ आहेत ते ह्या महिन्यामध्ये नाहीत. ह्या महिन्यात वेगळे सण समारंभ म्हणण्याच्या पेक्षा हा एक महिनाच एक अख्खा सण म्हणून आणि पुरुषोत्तम भगवान म्हणजे भगवान विष्णूची पूजा ह्या काळामध्ये केली जाते. गोदावरी काठावरती मी ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ करतो आहे त्या मराठवाड्यामध्ये गोदावरी काठावरती माजलगावजवळ पुरुषोत्तमपुरी म्हणून जे ठिकाण आहे तिथे महिनाभर जत्रा भरते. ह्या अधिकाच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक तिथे जातात. म्हणजे पहिला मुद्दा तुमच्यासमोर मला अधिकाच्या महिन्याचा ठेवायचा आहे की हे खगोलशास्त्रीय विशुद्ध अभ्यासातून आलेली गोष्ट आहे, आंधळेपणानं आलेली गोष्ट नाही. पंचांगाच्या कर्त्यांनी, पंचांग आखणाऱ्यांनी ते काही पूर्णपणे धर्मभोळे होते किंवा भाबडे होते असं नाही. तर्कबुद्धीने, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून हे तयार झालेलं आहे. दुसरा जो मला मुद्दा ह्याच्यामुळेच तुमच्यासमोर ठेवायचा आहे, अधिकाचा महिना असं म्हणल्याच्या नंतर आपण काहीतरी अधिक करावं, म्हणजे नियमितपणे आपण जी गोष्ट करतो तिच्यापेक्षा अधिक करावं. या काळामध्ये पाहुणे रावळे घरी बोलवले जातात, विशेषतः जावयाला आमंत्रण दिलं जातं, त्याचा मान सन्मान केला जातो, त्याला आहेर दिला जातो. सगळ्यांना असं वाटतं की काय एवढं जावयाचं महत्त्व आहे. जुन्या काळामध्ये मुलीच्या म्हणजे मुलीला बापाच्या संपत्तीमध्ये अधिकृत असा वाटा दिलेला नव्हता. वडिलाची जी संपत्ती आहे त्याच्या मुलांमध्ये ती वाटप व्हायची त्याची. मग मुलीला काय द्यायचं म्हणून मुलीच्या लग्नाच्या वेळेस तिला जे स्त्रीधन दिलं जातं किंवा हुंडा ह्या नावाखाली म्हणून जे काही धन तिच्या सासरच्यांकडे दिलं जातं ते एक प्रतीक आहे किंवा तिच्या अंगावरती दागिने घातले जातात. म्हणजे तुला पण ह्या संपत्तीतला जो काही वाटा आहे, संपूर्ण तर नाही पण त्याचं एक प्रतीक म्हणून का होईना आम्ही तुला ते देतो आहोत. आणि नंतर जेव्हा तुम्ही असं वेगवेगळ्या निमित्तानं जावयाला बोलवता, त्याचं आहेर करता, सादर सत्कार करता, त्याचा एक भाग असा आहे की तुझा पण ह्या संपत्तीमध्ये वाटा आहे पण तो आम्ही अशा पद्धतीनं तुला देतो आहोत. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी माझ्या पिढीपर्यंतची अशी गोष्ट होती की बहिणीच्या संसाराला तो भाऊ कायमस्वरूपी मदत करायचा वेगवेगळ्या रूपानं, कारण की ती जी बांधिलकी मानल्या गेलेली आहे की आपल्या वडिलाच्या संपत्तीमध्ये हिचा वाटा आहे. आपण अधिकृतरीत्या तर काही तिला वेगळं दिलेलं नाही, पण आता आपली ही जबाबदारी आहे की तिच्या अडीअडचणी दूर करणे. आपल्याकडे जुने ह्याच्यामध्ये ह्याचाच एक भाग म्हणून मामाची मुलगी करणे असं जे आहे त्या
सासरी गेलेल्या मुलीला आपल्या माहेरची परत संबंध जोडून त्याला जुन्याचं नवं करणं असं म्हणतात. म्हणजे जुनं नातं आहे ते परत नव्यानं करायचं. आणि आपल्या भावाचीच पोरगी असल्यामुळे तिचं आणि आपलं दोघींचे माहेर एक, म्हणजे ती उठसूट माहेरी जाऊन पळणार असं जे असतं. तर ती आपल्याच भावाची मुलगी असेल तर तिचं आणि आपलं माहेरही एक. आणि दुसरी गोष्ट, दुसरीकडून भावालाही समाधान की दुसऱ्या कुठल्या घरात दिली तेव्हा सासूरवाडीला जाच व्हायचा. तर आपलीच बहीण असल्यामुळे ती आपल्याला समजून घेईल आपल्या अडचणी. बहिणीला असं वाटतं की भाऊ आपल्या अडचणी समजून घेईल. या दृष्टीनं मामाची मुलगी करणे अशी ती एक संकल्पना आलेली आहे. अधिक महिन्यामध्ये त्याच्यामुळे जावयाला महत्त्व हे जे मी तुम्हाला सांगतोय. पण मला तुम्हाला अधिकाच्या निमित्तानं थोडासा एक वेगळा अर्थ तुमच्या समोर ठेवायचा. आमचा हा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे की आपले सण समारंभ परंपरा या सगळ्यातून आपल्याला नवीन काही शोधता येतं का, किंवा चालू काळाशी निगडीत असा काही त्याचा अर्थ लावता येतो का, त्याचा काही संदर्भ जोडता येतो का. मला असं वाटतं की आता जे निवृत्ती होणारे जे लोक आहेत त्यांची प्रकृती बऱ्यापैकी आहे, चांगली आहे. जुन्या काळी आयुष्यमान जेव्हा अतिशय कमी होतं, भारत स्वतंत्र झाला तेव्हा 40-45 काहीतरी सरासरी वयोमान होतं, ते आता 65-70च्या पुढे गेले. म्हणजे निवृत्ती झाल्याच्या नंतर सुद्धा 10-15 वर्ष लोक ठणठणीत चांगल्या शारीरिक अवस्थेमध्ये असतात, सरासरी चाललंय. मग आता अधिक महिन्याशी मला ते असं जोडायचं आहे की तुम्ही निवृत्त झाल्याच्या नंतर तुमचं नियमित जे काही काम होतं ते थांबल्याच्या नंतर आता ज्या गोष्टी तुमच्या राहून गेलेल्या आहेत त्या ह्या अधिकाच्या महिन्याच्या निमित्तानं तुम्हाला सुरू करता येऊ शकतात. आवडी असतात, काही जणांना कलेचा छंद असतो तो जोपासता नसतो आला, त्याच्यानंतर खेळाचा छंद असतो ते करता नव्हतं आलं समजा तुम्हाला आयुष्यामध्ये. कोणाला पर्यटनाची हौस असते, निसर्ग भ्रमणाची हौस असते. खूप गोष्टी असतात की ज्या तुम्हाला व्यावसायिक पातळीवरती काम करत असताना, नोकरी उद्योग करत असताना, संसाराच्या जबाबदाऱ्या ओढत असताना या सगळ्यामध्ये ते राहून गेलेलं असतं. मग आता हा अधिकाचा महिना आहे. अधिकाच्या महिन्याच्या निमित्तानं असं आपण पण करू शकतो की ज्या राहून गेलेल्या आपल्या आवडी आहेत, छंद आहेत, त्या सगळ्या आपण पूर्ण करण्याच्या दृष्टीनं काही ना काहीतरी पावलं उचलू. दुसरा एक भाग असतो की काही जण ज्या कार्यालयामध्ये, कारखान्यामध्ये किंवा स्वतःचा उद्योग पण असतो त्याच्यामधून काही निवृत्ती नसते, पण एका विशिष्ट टप्प्याच्या नंतर लोक निवृत्ती स्वीकारतात. मग अशा वेळी आपला जो काही उद्योग असेल, आपलं कामाचं जे काही स्वरूप असेल ज्याच्यामध्ये आपल्याला निपुणता आलेली, कौशल्य प्राप्त झालेलं, मग त्याचा उपयोग तुम्हाला आता सोसायटीमध्ये करता येऊ शकेल. स्वेच्छेनं तुम्ही वेगवेगळ्या आस्थापना असो, सार्वजनिक संस्था असतात, धर्मार्थ संस्था काम करत असतात, मंदिर असतात आपल्या आजूबाजूचे, त्या ठिकाणचं व्यवस्थापन नावाची खूप मोठी गोष्ट असते. आणि जेव्हा असे अनुभवी लोक निवृत्त झाल्यानंतरचे त्यांना त्यांच्या क्षेत्रातला खूप चांगला अनुभव असतो, त्याच्यामधलं प्लॅनिंगचं, नियोजनाचा तर अनुभव खूप मोठा असतो. मग अशा वेळी तुम्ही जाऊन तुमच्या आजूबाजूच्या ज्या संस्थांना गरज आहे तिथे तुमचा वेळ देऊ शकता. तुमचं जे हे कौशल्य आहे त्या संस्थांच्या कामामध्ये कसं कामाला येऊ शकेल त्यांच्यासाठी, आणि त्यांना बऱ्याचदा मनुष्यबळाची गरज असते पण ते काही म्हणजे व्यावसायिकरित्या पगार देऊ शकत नाहीत. मग अशा ठिकाणी ही जी निवृत्त झालेली माणसं आहेत त्यांनी अधिकाच्या महिन्यामध्ये असा एक जर पण केला तर मला माझ्या आजूबाजूच्या कुठल्या तरी संस्थेसाठी वेळ द्यायचा आहे, शक्ती खर्च करायची आहे, त्यांना ती गरज आहे. किंवा अजून एक अगदी साधी गोष्ट असते की आजकाल लहान मुलांची समस्या फार गंभीर होऊन बसलेली आहे. गंभीर या अर्थाने की ती शाळेमध्ये, आता शाळेत सुट्ट्या आहेत समजा, आता उन्हाळा आहे, आणि त्या मुलांचे आईवडील जेव्हा काम करणार आहेत त्यांच्या घरी त्या मुलं सांभाळणं म्हणण्याच्या पेक्षा लक्ष देणं अशी गोष्ट आहे. म्हणजे मी अगदीच काही बारीक सगळं हे करत बसा असं म्हणत नाही, किंवा अगदी तान्या लेकरांना किंवा अगदी छोट्या मुलांना असं नाही, पण ती थोडीफार मोठी मुलं असतात त्यांच्याकडे लक्ष देणं नावाची एक गोष्ट असते. तर अशा वेळी तुम्ही हे करू शकता की तुम्ही जिथे राहत आहात त्या अपार्टमेंटमध्ये, त्या गल्लीमध्ये किंवा आजूबाजूला अशी ज्यांची कोणाची आईवडिलांना कुठे बाहेर जायचं आहे, कामामध्ये अडकलेले आहे, तर तेव्हा त्यांच्या मुलांकडे लक्ष देणे साधी गोष्ट आहे. किंवा एखाद्या कॉलनीतले, एखाद्या अपार्टमेंटली मुलं एकत्र करून ते आपसात खेळतायत आणि कोणीतरी त्याच्याकडे ज्येष्ठ असं लक्ष देते, त्याच्यामुळे त्यांचे आईवडील मोकळेपणानं त्यांची बाकीचे कामं करायला जाऊ शकतात. अजून एक त्याच्यातला टप्पा आहे अधिकाच्या महिन्याच्या निमित्तानं समाजामध्ये असे खूप उपक्रम असतात की ज्याला कोणीतरी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज असते. अशा काही मोजक्या व्यक्ती आणि संस्था जेव्हा करत असतात तेव्हा त्याला पाठिंबा देण्याच्यासाठी म्हणून, त्यांना सहकार्य करण्यासाठी म्हणून फार आवश्यकता असते. मग अशा वेळी जर ही निवृत्त झालेली माणसं आहेत त्यांनी असं ठरवलं की हे अधिकचं काम आहे, अधिक मासाच्या निमित्तानं हे अधिकचं काहीतरी आपण एक काम आहे, आपण आपल्यावर जबाबदारी ती घेऊयात आणि आपण अशा पद्धतीनं पार पडूयात.
अशी खूप गोष्टी आहेत, त्याचा तुम्हाला अधिक महिन्याच्या निमित्ताने विचार करता येतो. अधिक मासाच्या निमित्तानं तुमचं ते व्रत समजा की तुम्ही कोणाला तरी मदत करताय, त्याच्यामध्ये तुमचाही वेळ जाईल, समाजालाही तुमच्यासारख्यांच्या अनुभवाची गरज असते, तुमच्या कौशल्याची, तुमच्या बुद्धिमत्तेची गरज असते आणि त्याच्यामुळे समाज घडणीचा एक फार मोठा समाज घडणीचं फार मोठं काम त्याच्यामुळे होऊ शकतं. त्याच्यावरची वसंत वाणी. धोंड्याचा महिना सुरू झाला बाई, गडबड घाई पाहुण्यांची. धोंड्याचा महिना जावई घरा, काय तो नखरा पाहत्याच. धोंड्याचा महिना देते बाई वाण, पुण्याची ग खाण आहे रात. धोंड्याचा महिना वाटू अनारसे, सोय राग हासे पंगतीत. धोंड्याचा महिना आंब्याचे दिवस, रसाळीची हौस सासऱ्याला. धोंड्याचा महिना होती भेटीगाठी, भरलेल्या मुठी आनंदाने. धोंड्याचा महिना अधिक सगळे, गळ्यामध्ये गळे कांत म्हणे, गळ्यामध्ये गळे कांत म्हणे. धोंड्याचा महिना आहे, अधिक महिना आहे, त्याच्यामध्ये आपण अधिक काही गोष्टी करूयात, आनंद वाटूयात. आपल्या आजूबाजूला जिथे जिथे समाजामध्ये गरज आहे त्यासाठी आपण काही करूयात आणि असं सगळं केल्याने जसं आपल्याला समाधान मिळेल एकीकडून, पण दुसरीकडूनची गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे समाज घडणीचं एक मोठं काम होऊ शकेल. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधान.